काय आहे सोनकासला? नाव ठेवणं आहे बाळाचं. असं आहे, बाळाचं नाव ठेवणं आहे. पण बाळ नेमके जो आहे तुम्हाला कन्फ्युजन वगैरे तुला कळायचं. येऊ द्या. खूप सारे नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा आज जे आहे इकडे शेतामध्ये आलेलं आपण, आणि इकडं आपली जी आहे शेतामधली गंजी वगैरे लागलेले सोयाबीनचे सर्व, आणि पूर्ण संपूर्ण ज्या 5 एकरातला सोयाबीन सर्व जमा झालेला आहे. म्हणजे सर्व वगैरे सर्व पाहून हे बघा अशी चौकून गंजी लागलेली आहे. आणि ॲक्च्युली पहिल्या दिवशी मी होतो सोबत, पण दुसऱ्या दिवशी काही जमा केली त्यावेळेस मी नव्हतो, कारण त्यावेळेस आई आणि योगेश आणि बाकीचे जे सर्व मजूर वगैरे होतं त्याच्या हाताच केलं. पण तरी जे आहे करू लागलं सर्व. आणि आता थोड्या वेळात लगेच मशीन वगैरे येणार आहे, तर त्याची वाट पाहणं चालू आहे. गंजी वगैरे खोललेली आहे आणि सर्व जे आहे इकडचं तूर वगैरे अशी जे आहे ते आहे म्हणा. आता त्याला काय सर्व जे आहे आजच्या घडीत नाही, आज सोयाबीन वगैरे काढायचं आहे. आणि मेन म्हणजे इकडे चालू आहे आईची खोपडी तयार करणं. हो का, चालते असं इकडं. आज जे आहे एवढी घाई घाई असते सर्व, सकाळपासून संध्याकाळ लोक मशीन याची म्हटलं की काहीच सुचत नाही. पण इकडे आता सध्या जेवण वगैरे करणार आहे, त्यासाठी खोपडी वगैरे बांधलेली आहे ना सर्व. आता जेवण वगैरे करायचं आहे, कारण मशीन आली तर नंतर जेवण वगैरे होणार नाही. त्याच्यामुळे इकडे तयारी चालू आहे थोड्या वेळ बसासाठी, कारण ऊन एवढी आहे, खूप ऊन तापत आहे. हो ना, ऊन लयच आहे ना. वापसा म्हणतात ना ते, तसंच आहे. वापसा झाला, वापसा झाला थोडे आता नाही का, पण किती तापत आहे आता. हो ना, लयच घरगट आलं नाही. हो ना, आता पण पाऊस 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 होता कंटिन्यू. हो. आता ऊन आहे, आणि ऊन म्हणजे असं आहे की सनसन तपत आहे. सनसन ऊन तापणं, खाली सोयाबीन सोंगणं, किती लोकांना हे वाटते वेगळं. उरी उरी लेकर घेऊन सोयाबीन सोंगले बाहेर, अक्षरशः जे आहे डोळ्यानं पाणी वाटत आहे, एवढं चमकत आहे. आणि मी पण आज जे आहे थोडस गोळ्या वगैरे घेऊन आलेला आहे. थोडस जे आजच्या दिवसाला दवाखाना नाही, गोळ्या घेतल्या तसेच. आणि इकडे योगेश पण आहे सोबत, का तो पण काढू लागणार आहे सोबत, बरं राहणार आहे. हो मग 4-5 दिवस झाले आई. हो 8 दिवस झाले. आज 8 दिवस झाले. त्याच मागाय सर्व. हो तास तर बापरे बारशाला जायचं होतं. हो अजूनच्या पोराच बारसा आहे ना, आज जाण नाही होत्या गंजीच्या. असं आहे, सोयाबीन काढण्याच्या काढल्याच्या जाण नाही होत. जाऊ राहिल्या काही बाया जातील ते घरच्या. कोण कोण चाललं बरं? दुर्गा चालली, वैष्णवी, चंदूबाई. जर जाणं झालं दुपारून तू तिकडून तिकडे चालू जा. मग बर बारशाला जात संध्याकाळी आठवण झालं तर, लवकर काढणं झालं तर. बारशाचं पण होते नाव ठेव ना. आणि आपलं जे आहे तिकडं घरी पण जाणं होते, वाशिमला जाणं होते. व्यवस्थित केलं तर पाहू. आता उशीर झाला तर नाही होणार, लवकर जाणं झालं जाणं. कारण मला ॲक्च्युली आज सोयाबीन वगैरे काढणं आहे सर्व. आणि काय म्हणतात ते उद्याला मार्केटमध्ये नेणं आहे किंवा ऊन वगैरे देणं आहे, सर्व पाहणं आहे. ते करूनच जाणं आहे तिकडे वाशिमला. आणि आईला थोडंसं पाठवून द्यायचं लवकर, कारण तिकडे पण राधिका एकटीच आहे घरी, त्याची पण काळजी वगैरे करावी लागते. नाहीतर मग जातो मग मी. आज तू जाय, उद्या वापस आलं तरी चालते. बघू आता, उद्याचं उद्या राहणार आहे. पण आजचं ज्या सर्व मेन म्हणजे गंजी वगैरे काढायचे सोयाबीन, त्यासाठीच आम्ही सोबत आलेलं आहे. चला जेवण करायचं. काय दिलं पाहा बरं डब्यामध्ये. तुम्ही हे पाहिलं असेल कालच्या व्हिडिओमध्ये काय केलं काय नाही राधिकानं तर. पण मेन म्हणजे वेळेवर व्हिडिओ नसता पडला, आणि शेतामधला व्हिडिओ आहे आजचा, त्याच्यामुळेच म्हटलं की जो आहे कालचा व्हिडिओ थोडंसं लवकर टाकून द्या व्यवस्थित वगैरे. तर आज इकडं जे आहे सुनीनं दिलेला डब्बा आईच्या. तर या सर्वजण जेवण वगैरे करायला शेतामध्ये आज खूप दिवसांतर करत आहे. चालते तर चला. हो काय केलं ते हे आहे मुरब्बा, काय आवड्याचा. आंबे थोडे सध्या आता आवडे आले होते, आवड्याच केलेलं आहे. चला या जेवायला भेटू. तर मित्रांनो इकडे आईची तयार झालेली आहे. नमस्कार.
बरं एवढी तयारी कुठे जायचं आहे? चले गावाला. कोण आहे? मग सोन खासले. सोनकासला जायचंय का? इकडे बघ, इकडे बघ व्यवस्थित, सोन खासले. इकडे बघ. हो ना. काय आहे सोनकासला? नाव ठेवणार बाळाचं. असं आहे, बाळाचं नाव ठेवणं आहे. पण बाळ नेमके जो आहे, तुम्हाला कन्फ्युजन झालं असेल आता की बाळ कोणाचं. आईनं सांगितलं तसं शेतामध्ये किंवा नेमके काय बाळ आहे. तर हे जे 2 नंबरच्या बहिणी आहेत, राधा बहिणी, त्यांचं जे आहे मुलगा, तर आपण पाहिलं असेल मागच्या वेळेस भेट वगैरे घेतली होती बाळाची. छानसं बाळ वगैरे होतं, तर त्याचं नाव ठेवून आहे. पण ॲक्च्युली आमचं शेताचं काम चालू असल्यामुळे आई आणि मी जात नाही, पण आईची इकडे तयार झाली आहे. आणि तिकडे आई पण थोडंसं आहे शेतामध्ये. ॲक्च्युली जात आहे मी पण, कारण मशीन वगैरे आलेलं नाही आहे. तर लवकर झालं तर आईला पण मला लवकर पाठवायचं आहे घरी, तर आईची इकडे तयार झालेली आहे. पण नेमके नाव काय आहे, कशावरून ठेवायचं आहे? काय सांगून सांगा. ते काहीतरी एक शब्द निघत असतं वाटते ना. वरून झालं बाबा. तर कमेंटमध्ये एक ड वरून नाव सांगा, तर जेणेकरून आपल्याला जे आहे पुढच्या वेळेस समजेल किंवा ड वरनं नाव कोणतं आले कमेंट. कारण खूप कन्फ्युजन आहे, 1-2 नावच आहेत. तर नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून पुढच्या वेळेस आपण जे आहे तसं नाव वगैरे ठेवू. किंवा मग एखाद्याचं मॅच पण होऊ शकते, त्यामुळे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ज्याचं मॅच झालं त्याचं नाव आपण जे आहे पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. नक्की कमेंटमध्ये सांगा एकवेळेस कुठलं नाव ठेवणार. तर ड वरनं नाव शोधायचं आहे. झाली तयारी, मग जायचं का? मशीनची वाट पाहत होतो आपण सकाळपासून. तर इकडे मशीन वगैरे आलेली आहे सोयाबीन काढण्यासाठी, आणि सर्व जे आहे गंजी वगैरे लागलेले आहे. पण झालं असं की दोन्ही कामं एकाच दिवशी आले, त्याच्यामुळे जे आहे गंजी काढण्यासाठी मी थांबलो, आणि नाव ठेवण्यासाठी जे आहे ते तिकडं आईला पाठवलं. कारण आई सध्या इथं नाही आहे, आई गावाकडे गेलेली आहे. म्हणजे थोडंसं म्हटलं नाव वगैरे ठेवणं पण होईल, आणि तिकडून तिकडेच जे आहे वाशिमला पण जाईल आई. कारण ॲक्च्युअली दोघांपैकी एक जण तिकडे जायचं होतं, पण इकडे उशीर झाला, त्याच्यामुळे आज इकडे मला थांबत लागत आहे. आज माझी ड्युटी इकडे लागलेली आहे समजा डायरेक्ट शेतामध्ये. आणि इकडचं जे आहे ट्रॅक्टर वगैरे आलेलं आहे, लावायचं आहे. पाणी वगैरे आटणं आई असती तर सर्व आता लोक व्यवस्थित केलं असतं, पण तरी आता मी करत आहे आज. पण आई कुठपर्यंत करणार आहे शेवटी. आलं तिकडे पाठवलं नाव वगैरे ठेवण्यासाठी. नाव ठेवणं झालं तर तिकडे जाणार, नाही तर मग डायरेक्ट वाशिमला जाणार सध्या. चला शेवटी बघू आता काय होते काय नाही, किती निघणार सोयाबीन तर. आणि सर्वजण आपण 5-6 जण आहे, आणि सोबत जे आहे ते योगेशला घेतलेलं आहे मी इकडं. आणि आता सोयाबीन वगैरे पुन्हा काढायचं, येऊ द्या. खूप सारं घाई आता, आणि खूप वेळ होणार आहे, जवळपास संध्याकाळ होणार आहे, 6-7 वाजणार आहे. त्याच्यामुळे ठीक आहे आता. तर सर्वांना गुड मॉर्निंग. तर असं मित्रांनो कालपासून जे आहे रात्री आम्ही सर्व शेतामध्ये आलो होतो, आणि इकडं सोयाबीन पूर्ण काढलं होतं. आणि सकाळ जे आहे मस्तपैकी एन्जॉय करताय. आणि खूप दिवसानंतर असं शेतामध्ये आलेलं आहे झोपायला. तर आज सोयाबीनच्या निमित्तानं खरंच आम्हाला रात्रभर इकडे झोपावं लागलं. इकडं बाज वगैरे आणली होती, आणि सोबत जे आहे योगेश पण आला होता. आणि तो म्हणसाल की आज सकाळी शूट घेण्याचं काय कारण आता जायचं आहे घरी थोड्या वेळातच, आणि नंतर आई वगैरे येईल. आणि हे सोयाबीन जे आहे जवळपास आम्हाला झालेलं आहे 16 क्विंटल. जे की तुम्ही बरेच जण विचारत होते की किती सोयाबीन झालं, किती एकर आहे. तर 5 एकरामध्ये 16 क्विंटल सोयाबीन म्हणजे काहीच नाही आहे. पण तरी जे आहे ते आहे शेवटी. आता काय त्याला पर्याय, तर ऊन वगैरे द्यायची आहे, त्याच्यामुळेच आम्ही काल शेतामध्ये ठेवलं. नाहीतर आतापर्यंत मार्केटला नेलं असतं. आणि आता चार्जिंग पण मोबाईलमध्ये कमी आहे, स्विच ऑफ पडू शकतो, म्हणून लवकर व्हिडिओ घ्यायचा आहे. आणि थोडा वेळ लागणार आहे आईला यायला, कारण वाशिमहून येणार आहे. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ आता इथं संपूया. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.